रोज झाडाखाली आणि पाऊस आल्यावर गोट्यात भरते शाळा। वंजारवाडी वस्ती शाळेला 10 वर्षापासून इमारतच नाही। वडवणी तालुक्यातील बाहेगावात शाळे अंतर्गत येणाऱ्या वंजारवाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांना गेल्या 10 वर्षापासून इमारतच नाही। वस्तीवरील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शाळेसाठी पत्र्याच्या शेडची उभारणी केली होती। 2 महिन्यापूर्वी झालेल्या वादळ वाऱ्यात पत्र्याचे शेड उडून गेले। त्यामुळे आता विद्यार्थ्यांना झाडाखाली बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे। मात्र पाऊस आल्यावर गोट्यात बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याने वस्तीवरील पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या शाळेसाठी निदान एका खोलीसाठी निधी देऊन तातडीने बांधकाम करून विद्यार्थ्यांच्या पायाभूत शिक्षणाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे। वडवणी तालुक्यातील बाहेगावान शिवारात बाहेगावान शाळे अंतर्गत वंजारवाडी वस्ती येथे 10 वर्षापूर्वी जिल्हा परिषद वस्ती शाळेची स्थापना झाली। या शाळे स्थापनेनंतर काही दिवसांनी वस्तीवरील ग्रामस्थांनी एकत्र येत वर्गणी गोळा करून शाळेसाठी पत्र्याच्या शेडची खोली बनवली। याच पत्र्याच्या शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत होते, परंतु 2 महिन्यापूर्वी आलेल्या वादळ वाऱ्यामध्ये पत्र्याचे शेड उडाले। त्यामुळे विद्यार्थ्यांना झाडाखाली बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे। वंजारवाडी वस्ती येथे इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतचे वर्ग आहेत। सध्या विद्यार्थी पटसंख्या 23 असून 2 शिक्षक कार्यरत आहेत। यावेळी आम्ही पालकांशी संवाद साधला। नेमकं पालक काय म्हणाले आपण पाहूया। या ठिकाणी 10 ते 12 वर्षापासून शाळा चालू आहे। आम्ही इमारतीची सतत मागणी केली, पण शाळेला अद्याप काही इमारत भेटलेली नाही। आम्ही लोकवर्गणीतून या ठिकाणी शेड मारलं होतं, पण ते वाऱ्यामुळे पावसामुळे ते शेड उडून गेलं। आता या ठिकाणची सध्या परिस्थिती अशी आहे की लेकरं या झाडाखाली बसून शिकत आहेत, पण पाऊस आल्यानंतर अक्षरशः लेकराली जनावरांच्या गोट्यात आम्हाला जनावर बाहेर काढून त्या लेकराला शिकण्यासाठी तिथे जागा द्यावी लागते आणि जनावरांच्या गोट्यात लेकरं आता सध्या शाळा शिकत आहे। या ठिकाणची इतकी बिकट परिस्थिती त्या वंजारवाडी वस्तीत झालेली आहे। विद्यार्थ्यांना कधी झाडाखाली तर कधी गोट्यात बसून शिक्षण घ्यावे लागत आहे। शिक्षण विभाग आणखीन किती दिवस या शाळेकडे दुर्लक्ष करणार असा संतप्त सवाल वंजारवाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांचे पालक करत। यावेळी आम्ही शिक्षकांची सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु शिक्षकांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय। लोकल 18 साठी अभिजित पवार,